शमीभा पाटील या सामाजिक कार्यकर्त्या असून तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आहेत. पाटील या 2008 सालापासून पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार म्हणून जळगावमध्ये काम करत आहेत. त्या आदिवासींचे वनहक्क, आरोग्य, रचनात्मक संसाधनांविषयी संघर्ष करीत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन, रेशन अधिकार कृती समिती, केळी कामगार संघटना, गायरान धारकांचे अधिकार, बेघर हक्क आणि निवारा या संदर्भात जनआंदोलनात्मक कार्य करीत आहेत. तृतीयपंथीयांना माणूस म्हणून त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत यासाठी त्या व्यवस्थेशी संघर्ष करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने केंद्र व राज्य शासनाने तृतीयपंथी समुदायाला कायदेशीररित्या तृतीयपंथी लिंग म्हणून मान्यता दिली आहे. त्यात समुदायाचे शिक्षणाचे प्रमाण केवळ 0.03% आहे. समाज आजही त्यांना स्वीकारत नाही, शिक्षण व नोकरीच्या संधी देत नाही. कायद्याने दिलेले हक्कही हा लोकशाही असलेला समाज मान्य करत नाही. यावेळी लोकशाहीतील लोककल्याणकारी राज्य व्यवस्थेचे या वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनाथांच्या आरक्षणाच्या धर्तीवर तृतीयपंथी समुदायाला 1% आरक्षण मिळावे यासाठी शमीभा पाटील यांनी आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधून अखेर राज्य शासनास या वंचित समुदायाला आरक्षणाविषयी विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या या सेवेला राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि प्रगतीसाठी त्यांच्या कामाची तळमळ आणि प्रामाणिकपणाला तसेच गुणवत्तापूर्ण कर्तृत्वाच्या सन्मानाप्रती मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने त्यांना मानव अधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.